नमस्कार. संत तुकाराम म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. अभिव्यक्त होण्यासाठी परमेश्वराने आपल्या सर्वांना दिलेली एक महत्त्वपूर्ण देणगी म्हणजे शब्द. तसे तर आपल्याकडे शब्दांचे रांजण नेहमीच भरलेले असतात, पण या रांजणातील शब्द आपण कसे वापरतो यावरूनच शब्दांची आणि आपली किंमत ठरत असते. त्याच अनुषंगाने शब्द या शब्दाच्या अनुषंगाने आज आपण एक व्याकरण घटक अभ्यासणार आहोत आणि त्या व्याकरण घटकाचं नाव आहे शब्दांच्या जाती. आता शब्दांच्या जाती या व्याकरण घटकाचा अभ्यास करण्याआधी शब्द म्हणजे काय हे समजावून घेणं खूप गरजेचं आहे. शब्द म्हणजे काय तर योग्य क्रमाने आलेल्या दोन किंवा अधिक अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात. या व्याख्येमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे योग्य क्रम आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्थपूर्ण. आपण जी अक्षरं लिहिणार आहोत तर ती जर योग्य क्रमाने नसतील तर ती अर्थपूर्ण होणारच नाही आहेत. म्हणजे आपण अशा समूहाला शब्द म्हणू शकत नाही. उदाहरण घेऊया. आता मी एक स्त पु क अशा प्रकारे ही अक्षरं लिहिलेली आहेत. अर्थात इथे हा जो क्रम आहे तो मी उलटा सुलटा केलेला आहे, त्यामुळे मला स्तपूक म्हटल्यानंतर काहीच अर्थबोध होत नाही आहे. पण जर मी हा क्रम बदलला आणि पुस्तक असा क्रम केला तर मला अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी मिळतोय. मग पुस्तक याला आपण शब्द म्हणू शकतो. पुढे लिहिलेला आहे श्व र ई. पुन्हा इथे क्रम बदललेला आहे, क्रम उलटा सुलटा केलेला आहे, काहीच अर्थबोध होत नाही आहे. मग हा क्रम पुन्हा मी योग्य पद्धतीने करते आणि मग माझ्या हाती जो शब्द येतोय तो आहे ईश्वर. आत्ता मला व्यवस्थित अर्थबोध होतोय. म्हणजेच ज्या वेळेला आपण शब्द म्हणतो त्यावेळेला त्यातली अक्षरं योग्य क्रमाने येणं गरजेचं आहे आणि अर्थपूर्ण असणं तितकंच गरजेचं आहे. तरच आपण त्याला शब्द असं म्हणू शकतो. भाषेचे एकूण 5 मूलभूत घटक आहेत: अक्षर, वर्ण, वाक्य, व्याकरण आणि शब्द. आता या 5 मूलभूत घटकांपैकी जो आपण आज अभ्यासतोय तो म्हणजे शब्द. पुन्हा एकदा व्याख्या सांगते, नीट लक्षात घ्या. योग्य क्रमाने आलेल्या 2 किंवा अधिक अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात. आता या शब्दाचे 2 प्रकार पडतात. 2 प्रकारांमध्ये या शब्दांची विभागणी झालेली आहे. पहिला प्रकार आहे तो म्हणजे विकारी शब्द आणि दुसरा आहे तो म्हणजे अविकारी शब्द. विकारी शब्दांना सव्यय असं सुद्धा म्हणतात आणि अविकारी शब्दांना अव्यय असं म्हणतात. आता शब्दांच्या एकूण 8 जातींचा आज आपण अभ्यास करणार आहोत. विकारी शब्दांमध्ये पहिल्या 4 जातींचा समावेश होतो. त्या अनुक्रमे अशा: नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. आणि अविकारी शब्दांमध्ये उर्वरित 4 जातींचा समावेश होतो. त्या अनुक्रमे अशा: क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय. आता विकारी शब्द आणि अविकारी शब्द ही जी आपण विभागणी केलेली आहे म्हणजे नेमकं काय, विकारी शब्द म्हणजे काय, किंवा ह्या पहिल्या 4 जाती आहेत त्या विकारी शब्दांमध्ये मोडतात म्हणजे काय. विकारी शब्द म्हणजे ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यामध्ये बदल होतो, त्यामध्ये विकार घडून येतो, असे हे विकारी शब्द. आणि अविकारी म्हणजे काय,
तर ज्या शब्दांवर लिंग, वचन आणि विभक्ती यांचा कोणताही परिणाम होत नाही, असे हे परिणाम न होणारे शब्द म्हणजे अविकारी शब्द. आणि या अविकारी शब्दांमध्ये क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय या 4 शब्दांच्या जातींचा समावेश होतो. आता आपण एक महत्त्वाचा मुद्दा इथे अभ्यासणार आहोत आणि तो मुद्दा म्हणजे शब्द आणि पद. बहुतांश वेळेला शब्द आणि पद ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तर हेच आपल्या लक्षात येत नाही. आणि मग शब्दालाच पद आणि पदालाच शब्द असा कुठेतरी आपल्याकडे गोंधळ होतो. आणि म्हणूनच शब्द आणि पद यामधला फरक आज आपण समजावून घेऊया. एखादा शब्द वाक्यामध्ये वापरताना, एखादा शब्द वाक्यात वापरताना त्या शब्दाच्या मूळ स्वरूपात बदल करून त्या शब्दाचे जे रूप तयार होते, एखादा शब्द जेव्हा आपण वाक्यात वापरतो, तो वाक्यात वापरताना त्या शब्दाच्या मूळ स्वरूपात आपण बदल करतो आणि त्या मूळ स्वरूपात बदल करून त्या शब्दाचं जे रूप तयार होतं, मूळ स्वरूपात बदल केल्यावर त्या शब्दाचं जे रूप तयार होतं त्याला पद असं म्हणतात. उदाहरणाने आधी जास्त हे तुम्हाला कन्सेप्ट ही क्लिअर होईल. बघूया. पुस्तक हा शब्द आहे, पुस्तक हा शब्द आहे, पण पुस्तकात हे पद आहे. पाणी हा शब्द आहे, पाण्यात हे पद आहे. शब्दालाच प्रकृती असं म्हणतात आणि पदाला विकृती असं म्हणतात. विकृती म्हणजे बदल केलेला आहे. शब्दाच्या मूळ रूपामध्ये बदल केला असता आपल्याला काय मिळतंय? पद मिळतंय. आणखी एक उदाहरण देते तुम्हाला. अक्षय पाणी खेळतो असं जर मी विधान केलं तर हे विधान अर्थपूर्ण होत नाही आहे. अक्षय पाणी खेळतो काहीच बोध होत नाही आहे. मग आता आपल्याला काय करायला हवं? तर या ठिकाणी मी काय केलं आहे? पाणी हा शब्द वापरलेला आहे. अर्थपूर्ण वाक्य मिळण्यासाठी पाणी हा शब्द न वापरता पाणी या शब्दाचं पद वापरणं या ठिकाणी अपेक्षित आहे. मग पाणी या शब्दाचं मी पद पुढच्या वाक्यामध्ये वापरलं आहे आणि मग काय वाक्य मिळालं आहे बघा. अक्षय पाण्यात खेळतो. आणि मग हे वाक्य अर्थपूर्ण झालेलं आहे. मला पूर्ण पद्धतीने या ठिकाणी या वाक्याचा बोध झालेला आहे. याला म्हणतात शब्द आणि पद. शब्द म्हणजे मूळ शब्द आणि पद म्हणजे त्या शब्दामध्ये, त्या मूळ शब्दामध्ये बदल करून जे रूप मिळतं ते असतं पद. मला वाटतं शब्द आणि पद यामधला फरक निश्चितपणे उदाहरणांच्या सहाय्याने तुम्हाला आता नीट कळलेला असेल. आता आपण आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करायची. आजचा आपला विषय आहे शब्दांच्या 8 जाती. वाक्यामध्ये आपण जे वेगवेगळे शब्द वापरतो, म्हणजे बोलताना वेगवेगळे शब्द वापरतो किंवा लिहित असतो त्यावेळेला सुद्धा आपण वेगवेगळे शब्द वापरत असतो. तर या वेगवेगळ्या शब्दांची कार्य अर्थातच वेगवेगळ्या प्रकारची असतात, वेगवेगळ्या पद्धतीची असतात आणि या त्यांच्या कार्यावरूनच या वेगवेगळ्या शब्दांच्या 8 जाती पडलेल्या आहेत. आधी या शब्दांच्या 8 जाती कोणत्या आहेत ते बघूया. पहिली जात आहे ती म्हणजे नाम. त्यानंतर येतं ते सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय. अशा या एकूण शब्दांच्या 8 जाती आहेत. आता या शब्दांच्या 8 जाती आज आपण अभ्यासायच्या आहेतच, पण काही महत्त्वांच्या जातींचे जास्त वापरात येणारे जे प्रकार आहेत ते सुद्धा, अर्थात काही प्रकार आज आपण अभ्यासणार आहोत. आता आधी आपण शब्दाची पहिली जात अभ्यासायची आणि ती म्हणजे नाम. नाम म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूचं किंवा एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या स्थळाचं जे नाव असतं त्याला नाम असं म्हणतात.
डोळ्यांनी दिसणाऱ्या गोष्टींना आपण नाम असं म्हणतो. ज्या गोष्टी आपल्याला डोळ्यांनी दिसतात, म्हणजे ज्या वेळेला मी राम असं म्हणते त्यावेळेला राम नावाचा जो मुलगा आहे तो माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. हिमालय म्हटल्यानंतर हिमालयाची प्रतिकृती माझ्या डोळ्यापुढे येते. जेव्हा मी नदी असा उल्लेख करते, नदी हा शब्द उच्चारते, त्यावेळेला पाण्याचं खळाळणारी पाण्याने नदी माझ्या डोळ्यासमोर उभी राहते. म्हणजेच काय, तर हे शब्द ज्या वेळेला आपण नाम उच्चारतो त्यावेळेला त्या वस्तू किंवा ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. याला म्हणतात नाम. डोळ्यांनी दिसणाऱ्या या गोष्टींना आपण नाम असं म्हणतो. पण त्याचसोबत कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना त्याचप्रमाणे त्या वस्तूंच्या गुणधर्मांना दिलेली जी नावं असतात त्यांनासुद्धा व्याकरणामध्ये नाम असं संबोधलं जातं. पुन्हा एकदा उदाहरणांचा उल्लेख करते. राम, हिमालय, नदी इत्यादी ही सगळी झाली नामं. आता या नामाचे जे 3 प्रकार होतात ते सुद्धा आज आपण अभ्यासायचे. नामाचे एकूण 3 प्रकार होतात. पहिला प्रकार म्हणजे सामान्य नाम, दुसरा प्रकार विशेष नाम आणि तिसरा प्रकार म्हणजे भाववाचक नाम. आता नामाचा पहिला प्रकार आता आपण अभ्यासणार आहोत आणि तो म्हणजे सामान्य नाम. सामान्य नाम म्हणजे काय, तर समान गुणधर्मामुळे एकाच जातीच्या पदार्थातील वस्तूंना जे सर्वसामान्य नाव दिलं जातं त्याला सामान्य नाम असं म्हणतात. आता उदाहरण म्हणजे समजण्यासाठी मी तुम्हाला उदाहरण देते. गंगा ही नदी आहे, यमुना ही नदी आहे, कावेरी ही सुद्धा नदी आहे, सिंधू ही सुद्धा नदी आहे. गंगा नदी आहे, यमुना नदी आहे, कावेरी नदी आहे, सिंधू नदी आहे. म्हणजे नदी या जातीमध्ये गंगा, यमुना, कावेरी आणि सिंधू यांचा समावेश होतो. सो इथे जात कोणती आहे, तर नदी. त्याचप्रमाणे राम हा मुलगा आहे, श्याम हा मुलगा आहे, कौस्तुभ हा मुलगा आहे, अमित हा मुलगा आहे. एकाच जातीतली ही वेगवेगळी नावं आहेत. मग ही जात या ठिकाणी कोणती आहे, तर मुलगा. याला म्हणतात सामान्य नाम. वेगवेगळ्या नावाचे पर्वत आहेत, पण जात कोणती आहे, तर पर्वत. लक्षात घ्या, समान गुणधर्म या ठिकाणी महत्त्वाचा असतो. समान गुणधर्म महत्त्वाचा आहे. समान गुणधर्मामुळे एकाच जातीच्या पदार्थातील वस्तूंना जे सर्वसामान्य नाव दिलं जातं त्याला सामान्य नाम असं म्हणतात. दुसरा नामाचा प्रकार म्हणजे विशेष नाम. ज्या नावाने एका जातीतील विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा, प्राण्याचा किंवा स्थळाचा बोध होतो त्याला विशेष नाम असं म्हणतात. एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा, विशिष्ट प्राण्याचा, विशिष्ट स्थळाचा. आता ज्या वेळेला आपण नद्यांचा उल्लेख करतो, वेगवेगळ्या नद्या आहेत. नदी हे झालं सामान्य नाम आणि सिंधू किंवा गंगा हे काय झालं, विशेष नाम. कावेरी हे झालं विशेष नाम. त्यानंतर राम, श्याम, अमित, केदार ही काय झाली विशेष नामं. मुलगा हे झालं सामान्य नाम. पुन्हा लक्षात घ्या, नदी हे सामान्य नाम आहे, तर गंगा हे विशेष नाम आहे. पर्वत हे सामान्य नाम आहे, तर हिमालय हे विशेष नाम आहे. मुलगा हे सामान्य नाम आहे, तर राम हे विशेष नाम आहे. मुलगी हे सामान्य नाम आहे, तर राधा हे विशेष नाम आहे. आता सामान्य नाम आणि विशेष नाम यातला फरक तुम्हाला नक्कीच लक्षात आलेला असेल. नामाचा तिसरा प्रकार आता अभ्यासायचा आहे आणि हा प्रकार म्हणजे भाववाचक नाम. एखाद्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा गुण जो डोळ्यांना दिसत नाही. एखाद्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा गुण
जो डोळ्यांना दिसत नाही त्याचप्रमाणे भाव अथवा स्थिती दर्शविणाऱ्या नामांना भाववाचक नाम असं म्हणतात. म्हणजे नेमकं काय? एखाद्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा गुण डोळ्यांना दिसत नाही म्हणजे काय? उदाहरण घेऊया. प्रामाणिकपणा. आपल्याला एखाद्या व्यक्तीचा प्रामाणिकपणा दिसतो का डोळ्यांना? अर्थात नाही. हा प्रामाणिकपणा आपल्याला अनुभवावा लागतो, म्हणजे हा डोळ्यांना दिसत नाही. बरेचसे गुण म्हणजे नम्रता आहे, हुशारी, दातृत्व, मातृत्व, धूर्तपणा, ह्या गोष्टी आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. त्यांना म्हणतात भाववाचक नाम. प्रामाणिकपणा, नम्रता, हुशारी, दातृत्व ही सगळी भाववाचक नामांची उदाहरणं झाली. शब्दांची दुसरी जात म्हणजे सर्वनाम. सर्वनाम. वाक्यामध्ये नामाचा उल्लेख पुन्हा पुन्हा न करता त्या नामाऐवजी आपण जो शब्द वापरतो त्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतात. आता नामाचा उल्लेख पुन्हा पुन्हा म्हणजे नेमकं काय? उदाहरण घेऊया. राम शाळेत गेला, रामने अभ्यास केला, राम घरी आला. आता प्रत्येक वेळेला राम 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 हे ऐकायला थोडंसं कानाला कसं तरीच वाटतं, कंटाळा येतो तोच शब्द पुन्हा पुन्हा ऐकायला. मग आपण काय करतो? ते कंटाळवाणं वाटू नये म्हणून मग सर्वनामं इकडे वापरतोय. बघूया कशी वापरतोय. राम शाळेत गेला, त्याने अभ्यास केला, तो घरी आला. आता पुन्हा राम राम असं म्हणण्यापेक्षा मी या ठिकाणी राम या शब्दाला रिप्लेस केलेला आहे, ते म्हणजे त्याने आणि तो या सर्वनामांनी. त्याने हे सर्वनाम आहे या ठिकाणी, त्याचप्रमाणे तो हे सुद्धा सर्वनाम आहे. सर्वनाम म्हणजे काय हे लक्षात आलेलं असेल. पुन्हा पुन्हा नामाचा उल्लेख करण्याऐवजी आपण जो शब्द वापरतो, त्या नामाऐवजी जो शब्द वापरतो त्याला सर्वनाम असं म्हणतात. आता सर्वनामाचे जे प्रकार आहेत ते आपण अगदी थोडक्यात बघूया. आता आपण सर्वनामाचे प्रकार बघणार आहोत, अगदी थोडक्यात बघणार आहोत. सर्वनामाचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम. वाक्यामध्ये पुरुषवाचक नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला म्हणतात पुरुषवाचक सर्वनाम. आता इथे बघा उदाहरणं दिलेली आहेत. मी, आम्ही ही झाली प्रथम पुरुषवाचक सर्वनामाची उदाहरणं. तू, तुम्ही ही झाली द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाची उदाहरणं. आणि तो, त्यांनी ही झाली तृतीय पुरुषवाचक सर्वनामांची उदाहरणं. ही सगळी जी आहेत त्याला आपण म्हणतो पुरुषवाचक सर्वनामं. मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, त्यांनी इत्यादी. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे दर्शक सर्वनाम. जवळची किंवा दूरची एखादी वस्तू दाखवण्यासाठी, जवळची किंवा दूरची, लांबची एखादी वस्तू दाखवण्यासाठी आपण या दर्शक नामांचा वापर करतो. आता वस्तू जर जवळ असेल तर अर्थात आपण म्हणणार काय आहोत? हा ग्लास किंवा ही वही, हे पुस्तक, हा, हे ही झाली दर्शक सर्वनामांची उदाहरणं. जवळच्या वस्तू दाखवण्यासाठी ही सर्वनामं मी वापरते. पण जर वस्तू लांब असेल तर मी काय म्हणणार आहे? तो पेन किंवा ती वही किंवा ते पुस्तक. लक्षात येते? दर्शक सर्वनामं कशासाठी वापरतात? तर जवळची किंवा लांबची वस्तू दर्शवण्यासाठी जी दाखवतात, जी वापरली जातात त्याला म्हणतात दर्शक सर्वनामं. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे संबंधी सर्वनाम. जो करेल तो भरेल, जो करेल तो भरेल. आता जो या सर्वनामाचा संबंध पुढे वाक्यामध्ये आलेल्या तो या सर्वनामाशी आहे. जो करेल तो भरेल म्हणजे जो
या सर्वनामाचा संबंध तो या सर्वनामाशी आहे, याला म्हणतात संबंधी सर्वनाम. काहीतरी संबंध आहे या दोन सर्वनामामध्ये. जो, जी, जे किंवा जे, ज्या, जी अशी विविध संबंधी सर्वनामं आपण नेहमी भाषेमध्ये वापरत असतो. पुढचा प्रकार आहे तो म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम. वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी जी नामं वापरली जातात त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम असं म्हणतात. उदाहरणार्थ कोण, कुणाला, कशाला, काय इत्यादी. अगदी सोपा आहे हा प्रकार. प्रश्न विचारला जातो त्याला म्हणतात प्रश्नार्थक सर्वनाम. पुढचा प्रकार आहे तो म्हणजे अनिश्चित सर्वनाम. याला सामान्य सर्वनाम असं सुद्धा संबोधलं जातं. आता बघा, इथे सुद्धा कोण आणि काय अशा प्रकारची सर्वनामं मी याचा उल्लेख केलेला आहे आणि याच्या अगोदरच्या प्रश्नार्थकमध्ये सुद्धा कोण आणि कशाला, काय अशा प्रकारची सर्वनामं होती. मग अनिश्चितमध्ये आणि प्रश्नार्थक सर्वनामामध्ये काय फरक आहे? तर प्रश्नार्थक वाक्याव्यतिरिक्त इतर ठिकाणी कोण, कोणास, काय ही सर्वनामं कोणत्या नामाबद्दल वापरलेली आहेत हे निश्चित सांगता येत नाही. म्हणून अशा कोण, काय या सर्वनामांना अनिश्चित सर्वनामं असं म्हणतात. थांबा, उदाहरण सांगते म्हणजे तुम्हाला हे पटकन कळेल. अनिश्चित सर्वनाम म्हणजे काय? या ठिकाणी प्रश्न विचारलेला नसतो. कोण, काय अशी सर्वनामं वापरलेली नक्की असतात, पण हा प्रश्न नसतो. म्हणजे नेमकं काय? तर नीताने बाजारातून काय आणले ते पाहू. इथे प्रश्न नाही आहे, साधं वाक्य आहे. नीताने बाजारातून काय आणले ते पाहू. किंवा घरी कोण आलं ते मला ठाऊक नाही. इथे प्रश्न नाही आहे, घरी कोण आलं ते मला ठाऊक नाही. प्रश्न विचारण्यासाठी अनिश्चित सर्वनामं वापरण्यात येत नाहीत. हा फरक नीट लक्षात घ्या. प्रश्नार्थक सर्वनामामध्ये कोण, कुणाला, कशाला, काय ही सर्वनामं जेव्हा आपण वापरतो तेव्हा तो प्रश्न असतो. पण इथे अनिश्चित सर्वनामामध्ये हा प्रश्न नाही आहे. नीताने बाजारातनं काय आणलं ते पाहू. काय हे सर्वनाम आहे खरं आहे, पण प्रश्न नाही आहे. काय आणलं ते पाहू. ओके. पुढचं आहे ते म्हणजे आत्मवाचक सर्वनाम. आता आत्मवाचक या ठिकाणी आपल्याला कळतं आहे की स्वतःचा उल्लेख केलेला आहे. स्वतः किंवा आपण अशा सर्वनामांचा या ठिकाणी उल्लेख केलेला असतो. उदाहरणार्थ मी स्वतः जेवण तयार करीन किंवा आपलं काम आपणच करावं किंवा मग आपणच आपल्या घरचे राजे. आपण, स्वतः ही सर्वनामं म्हणजे आत्मवाचक सर्वनामं. मला वाटतं सर्वनामाच्या वेगवेगळ्या प्रकारांचा अंदाज तुम्हाला आता आलेला आहे. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम आणि शेवटचं आत्मवाचक सर्वनाम. आता शब्दाच्या पुढच्या जातीचा अभ्यास करूया आणि ती म्हणजे विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती. उदाहरण बघूया. उंच हिमालय. आता या ठिकाणी हिमालय हे नाम आहे. आता या नामाबद्दल म्हणजे हिमालयाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे बरं? तर उंच. आता नामाबद्दल जो शब्द अधिक माहिती देतोय त्या शब्दाला विशेषण असं म्हणतात. गोरी मुलगी. मुलगी हे नाम आहे. आता ही मुलगी कशी आहे? मुलीबद्दल काय माहिती दिली आहे? कोणत्या शब्दाने ती दिलेली आहे? तर गोरी. म्हणजे गोरी हे झालं विशेषण. आभाळ. निरभ्र आभाळ. आभाळ कसं आहे? निरभ्र आहे. निरभ्र या शब्दाने आपल्याला आभाळ या नामासंबंधी अधिक माहिती मिळालेली आहे. हिरवे शेत. शेत कसं आहे? शेत हे नाम आहे आणि या नामाबद्दल आपल्याला अधिक माहिती कोणत्या शब्दाने दिलेलं आहे? तर हिरवे शेत. म्हणजे हिरवे हे झालं विशेषण. याच अनुषंगाने एक प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला जातो आणि तो म्हणजे विशेषण विशेष्य. आणि मुलं थोडीशी गडबडून जातात. लक्षात घ्या, अगदी साधा सरळ टॉपिक आहे हा. विशेषण म्हणजे उंच
आणि विशेष्य म्हणजे ते नाम हिमालय. गोरी हे विशेषण आहे, मुलगी हे विशेष्य आहे, निरभ्र हे विशेषण आहे आणि आभाळ हे विशेष्य आहे. हिरवे हे विशेषण आहे आणि शेत हे विशेष्य आहे. आता विशेषण आणि विशेष्य हा अगदी छोटासा टॉपिक आहे, पण तो तुम्हाला नक्कीच आता कळलेला असेल. पुन्हा एकदा सांगते, विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे विशेषण. आता या विशेषणाचे 3 मुख्यत्वे करून प्रकार आपण वाङ्मयामध्ये साहित्यामध्ये वापरतो आणि त्यातला पहिला प्रकार म्हणजे गुणविशेषण. आता गुणविशेषण म्हणजे काय, तर त्या वस्तूच्या गुणाविषयी इथे काहीतरी सांगितलेलं असतं. गुणविशेषण. उदाहरणार्थ, गोड आंबा. आंबा कसा आहे, तर गोड आहे. तिखट चटणी. चटणी कशी आहे, तर तिखट आहे. तुरट आवळा. आवळा कसा आहे, तुरट आहे. आता गोड, तिखट, तुरट या शब्दांनी झालेलं काय आहे, तर त्या त्या नामाविषयी, त्या वस्तूविषयी त्याच्या वस्तूचा गुण आपल्याला कळलेला आहे. गोड आंबा. गोड हा गुण दाखवणारा शब्द आहे, याला म्हणतात विशेषण. दुसरा प्रकार म्हणजे संख्या विशेषण. अर्धा मिनिट, 5 मुले, 18 वेद इत्यादी. अर्धा मिनिट, अर्धा संख्या आहे, अर्धा. 5 मुलं. किती मुलं, 5 मुलं. संख्येचा बोध झालेला आहे. 18 वेद. किती वेद आहेत आपले, तर 18 वेद. संख्येचा बोध झालेला आहे, त्याला म्हणतात संख्या विशेषण. सार्वनामिक विशेषण. यामध्ये उदाहरणं बघा, हा मुलगा किंवा तो मुलगा. आपण काहीतरी दाखवतोय, हा मुलगा किंवा तो मुलगा किंवा त्याचे पुस्तक इत्यादी. याला म्हणतात, हे दाखवलं जातं विशेषण, त्याला म्हणतात सार्वनामिक विशेषण. पुढचा प्रकार जो आपण आता अभ्यासायचा आहे तो म्हणजे क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हणतात. क्रियावाचक शब्द हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. एकतर वाक्याचा अर्थ पूर्ण केला जातो आणि तो शब्द हा क्रियेसाठी असतो, काहीतरी क्रिया दाखवणारा असतो. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हणतात. आता समजा पहिलं वाक्य आहे, अर्णव शाळेत गेला. आता मी जर म्हटलं की अर्णव शाळेत, मी पुढे काहीच नाही बोलले, म्हणजे गेला, आला, राहिला, बसला, काहीच बोध होत नाही आहे. आणि ज्या वेळेला मी म्हणते की अर्णव शाळेत गेला, तेव्हा गेला या शब्दाने आपल्याला त्या पूर्ण वाक्याचा अर्थबोध नीट प्रकारे होतोय, याला म्हणतात क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय आणि त्यातनं क्रिया काहीतरी कळते. अर्णव शाळेत गेला, जाण्याची क्रिया घडलेली आहे. आम्ही देवाचे आभारी आहोत. नेहमी चांगला विचार करावा. उद्या पाऊस पडेल. मी जर म्हटलं उद्या पाऊस, काय पडेल, नाही पडेल, थांबेल, काहीच अर्थबोध होत नाही आहे. मग ज्या वेळेला मी म्हणते उद्या पाऊस पडेल, त्यावेळेला वाक्याचा अर्थ मला अतिशय चांगल्या पद्धतीने कळलेला आहे आणि म्हणून अर्थ पूर्ण करणारा पडेल हा शब्द म्हणजेच क्रियापद. आता आपण क्रियापदाचे जास्त वापरात येणारे काही प्रकार अभ्यासणार आहोत. त्यातला पहिला प्रकार म्हणजे सकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद म्हणजे काय, सकर्मक म्हणजे कर्मासहित असलेलं क्रियापद. या ठिकाणी कर्माची आवश्यकता असते, याला म्हणतात सकर्मक क्रियापद. उदाहरणार्थ, राम आंबा खातो. या वाक्यामध्ये राम हा झाला कर्ता. आता खाण्याची क्रिया कशावर घडलेली आहे, तर आंब्यावर, म्हणजे आंबा हे झालं कर्म आणि खातो हे झालं क्रियापद. आता मी समजा म्हटलं, यातनं कर्म काढून टाकलं आणि मी म्हटलं राम खातो. राम खातो हे वाक्य अर्थपूर्ण नाही आहे, कानाला ऐकायला कसं तरीच वाटतं आहे.
मग अर्थ कळण्यासाठी या ठिकाणी आंबा या कर्माची गरज आहे आणि म्हणून याला म्हणतात सकर्मक क्रियापद. राम आंबा खातो हे अर्थपूर्ण वाक्य आहे, पण राम खातो हे अर्थहीन वाक्य आहे. अशा प्रकारे ज्या वाक्यामध्ये कर्माची गरज असते, कर्माची आवश्यकता असते, त्याला म्हणतात सकर्मक क्रियापद. दुसरा प्रकार म्हणजे अकर्मक क्रियापद. अकर्मक म्हणजे कर्माची गरज नाही आहे, कर्माची आवश्यकता नसते. आजी पडली. आता आजी कशी का पडेना त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही आहे. आजी पडली असं म्हटल्यावर कळतंय आजी पडलेली आहे. मग ती हळू पडली, जोराने पडली, जिन्यावर पडली का घरात पडली, ह्या कोणत्याही गोष्टींची गरज नाही आहे. इथे कर्माची आवश्यकता नाही आहे. आजी पडली असं म्हटलं की मला अर्थबोध होतोय, हे लक्षात घ्या. आणि ज्या ठिकाणी कर्माशिवाय अर्थबोध होतो त्याला म्हणतात अकर्मक क्रियापद. राधा हसली. राधा कशी का हसेना? राधा हसली म्हटल्यानंतर मला कळलेलं आहे की राधेने हसण्याची क्रिया केलेली आहे आणि त्यासाठी या ठिकाणी कर्माची अजिबात आवश्यकता नाही आहे. याला म्हणतात अकर्मक क्रियापद. आता सकर्मक आणि अकर्मक या दोन क्रियापदांचा वापर जास्त करून, मुख्यत्वे करून आपल्या लिखाणामध्ये आपण करत असतो. पुढची शब्दाची जात आहे ती म्हणजे क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय. क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. लक्षात घ्या, इथे क्रियेविषयी जास्त माहिती सांगितली जाते. क्रियेविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण. म्हणजे नेमकं काय? तर तो झपाझप चालत गेला. आता या ठिकाणी कोणती क्रिया झालेली आहे? तर चालत जाण्याची क्रिया झाली आहे. मग ही क्रिया कशी झालेली आहे? तर झपाझप. झपाझप या शब्दाने, या अव्ययाने आपल्याला त्या क्रियेविषयी म्हणजे चालण्याच्या क्रियेविषयी अधिक माहिती मिळालेली आहे. म्हणून झपाझप हे झालं क्रियाविशेषण अव्यय. नदी संथ वाहत होती. कशी वाहत होती नदी? वाहण्याची क्रिया कशी घडत होती? तर संथ, हळुवारपणे घडत होती. त्यामुळे संथ हा शब्द झाला क्रियाविशेषण अव्यय. राम पटापट पर्वतावर चढला. कसा चढला? पटापट. सोनल हळूच बोलली. बोलण्याची क्रिया कशी झालेली आहे? हळूच झालेली आहे. त्यामुळे झपाझप, संथ, पटापट, हळूच ही सगळी झाली क्रियाविशेषण अव्ययांची उदाहरणं. क्रियेविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण अव्यय. शब्दाची सहावी जात म्हणजे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. योग म्हणजे जोडणे. शब्दाला जोडून आलेलं अव्यय ते म्हणजे शब्दयोगी अव्यय. आता इथे उदाहरण घेऊया. आता मूळ शब्द आहे झाड. मूळ शब्द आहे झाड. आणि मग आपण वाचताना नेहमी बघतो की काही शब्द असे असतात की ते मूळ शब्दाला जोडूनच येतात. ते वेगळे वेगळे लिहिलेच जात नाहीत. त्याला म्हणतात शब्दयोगी अव्यय. उदाहरणार्थ झाडावर, झाडाखाली, झाडापुढे, झाडामागे, झाडासमोर, झाडासाठी, झाडामध्ये, झाडाभोवती. आता वर, खाली, पुढे, मागे, समोर, साठी, मध्ये, भोवती ही सगळी काय झाली? शब्दयोगी अव्ययाची उदाहरणं. मूळ शब्द आहे झाड आणि ही नंतर लागलेली, त्याला जोडून असलेली जी अव्यय आहेत त्याला म्हणतात शब्दयोगी अव्यय. पुढचा प्रकार म्हणजे उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय. लक्षात घ्या, उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे जोडणे. उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे जोडणे. काहीतरी दोघांना जोडतंय. नेमकं काय? बघूया. दोन किंवा अधिक शब्दांना अथवा दोन किंवा अधिक वाक्यांना जोडणाऱ्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. अगदी थोडक्यात ऐका. दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. उदाहरणार्थ
राम आणि श्याम दुकानात गेले. आता या ठिकाणी काय झालं आहे, राम आणि श्याम या दोन शब्दांना जोडणारं अव्यय या ठिकाणी कोणतं आहे, तर आणि. म्हणजे आणि हे झालं उभयान्वयी अव्यय. मी बाहेर पडले पण पाऊस आला. पण या अव्ययाने काय झालेलं आहे, मी बाहेर पडले आणि पाऊस आला या दोन वाक्यांना जोडलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी पण हे उभयान्वयी अव्यय झालं आहे. चांगले गुण मिळावेत म्हणून अभ्यास करा. म्हणून या अव्ययाने दोन वाक्य जोडलेली आहेत आणि म्हणून हे उभयान्वयी अव्यय झालेलं आहे. कुणी निंदा करो वा स्तुती. कुणी निंदा करो हा वाक्याचा पहिला भाग आहे आणि स्तुती हा वाक्याचा दुसरा भाग आहे किंवा शब्द आहे. दोन वाक्यांना किंवा दोन शब्दांना जोडणाऱ्या शब्दाला आपण उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. म्हणजेच या उदाहरणांमध्ये आणि, पण, म्हणून, वा ही सगळी झाली उभयान्वयी अव्ययांची उदाहरणं. पुढचा प्रकार आहे तो म्हणजे केवलप्रयोगी अव्यय. केवलप्रयोगी अव्यय. केवलप्रयोगी अव्यय म्हणजे नेमकं काय, तर आपल्या मनातील भावना ज्या शब्दातून व्यक्त होतात, आपल्या मनातील भावना ज्या शब्दातून व्यक्त होतात त्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय असं म्हणतात. आता आपल्या मनातील भावना म्हणजे काय, आपल्या खरं तर वेगवेगळ्या भावना आपल्या मनामधनं व्यक्त होत असतात, नेहमीच आपण व्यक्त करत असतो. आनंद, दुःख, राग, द्वेष, भीती, नकार ह्या सगळ्या आपल्या भावना आहेत. ह्या स्पॉन्टेनियसली जेव्हा व्यक्त होतात, ज्या शब्दातनं व्यक्त होतात त्या शब्दाला केवलप्रयोगी अव्यय असं म्हणतात. म्हणजे आपण बघतो की एखाद्या मुलीने छान चित्र काढलेलं आहे, मग आपण त्यावेळेला अगदी स्पॉन्टेनियसली बोलतो, म्हणजे ते विचार नाही करावा लागत, पटकन आपल्या तोंडातून येतं, अरे वा खूप सुंदर चित्र काढलेस. आता अरे वा या शब्दातना कोणती भावना, आनंदाची भावना व्यक्त झालेली आहे, अरे वा. म्हणून अरे वा हे झालं केवलप्रयोगी अव्यय. पुढचं वाक्य बघूया. बापरे केवढा मोठा हत्ती. बापरे भीती वाटली आहे तो हत्ती बघून आणि म्हणून मी व्यक्त झाले बापरे. व्यक्त होणारा शब्द कोणता आहे, बापरे. म्हणजे हे झालं केवलप्रयोगी अव्यय. पुढचं वाक्य बघूया. अरे रे खूप मोठं वादळ झालं. इथे कोणती भावना आहे, दुःखाची भावना आहे आणि ती अरे रे या शब्दातना व्यक्त झाली आहे, म्हणून अरे रे हे झालं केवलप्रयोगी अव्यय. शाब्बास मला तुझा अभिमान वाटतोय. यामध्ये आनंदाची भावना आहे, अभिमानाची भावना आहे, ती कोणत्या शब्दातनं व्यक्त झाली आहे, शाब्बास. आणि म्हणून या ठिकाणी अरे वा, बापरे, अरे रे, शाब्बास ह्या सगळ्या झाल्या, सगळी उदाहरणं झाली केवलप्रयोगी अव्ययाची. मला वाटतं आज आपण जो घटक, व्याकरण घटक अभ्यासलेला आहे, शब्दांच्या जाती, हा तुम्हाला अगदी नीट पद्धतीने कळलेला असेल. म्हणजे मी वर्गामध्ये ज्या पद्धतीने शिकवते त्याच पद्धतीने आजसुद्धा हा विषय मी तुम्हाला शिकवलेला आहे. फार सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसा वाटला आजचा विषय? आजचा विषय जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो शेअरसुद्धा करायचे. धन्यवाद.